दिनेश लाड, मला तर ओळखलंच असेल आपण, द्रोणाचार्य अवॉर्डी, रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, हरमनप्रीत सिंग, सिद्धेश लाड आणि बरेच क्रिकेटर्स, त्यांचा मी कोच. खरं तर मी आज खूप आनंदित आहे की त्या ठिकाणी मी आलो आहे. आज खासदार महोत्सव साजरा होतो आहे. आपले खासदार पियुषजी गोयल यांच्या अनुषंगाने आणि इथल्या विधानसभाच्या MLA आहेत मनीषाताई चौधरी यांच्या सौजन्याने हा आजचा सोहळा होणार आहे. क्रिकेट मॅचेस होणार आहेत, त्याकरता मी आज आलेलो आहे. मी एक खासियत सांगतो ताईंची की हे ग्राउंड मला दिनेश लाड क्रिकेट फाउंडेशनला दिलं गेलेलं आहे आणि ह्याचं सगळ्यात श्रेय मी आमच्या ताईंना देईन, कारण मनीषाताई चौधरीचा सपोर्ट केला नसतं हे ग्राउंड मला मिळालं नसतं. मी ताईंना 100% मी शाश्वत देतो की जी मुलं या इकडे खेळणार आहेत फ्युचरमध्ये, तेव्हा ह्यातली काही मुलं मी बघेन, ह्यातली काही मुलं मी सिलेक्ट करीन, फ्युचरला ती चांगले क्रिकेटर्स घडवण्याचा प्रयत्न करीन. आणि आत्ताच्या क्षणेला माझ्याकडे जी काही मुलं आहेत मी जे ॲडॉप्ट केलेली आहेत, जवळजवळ 22 मुलं मी ॲडॉप्ट केलेली आहेत. त्यातली म्हणजे मी ताईंना आणि पियुषजींना पण शाश्वती देतो की ह्या 22 मुलांमधली नाही म्हणायला गेलं तर 6 ते 7 मुलं येणाऱ्या 10 वर्षामध्ये देशासाठी खेळताना दिसतील आणि ह्याचं सगळं श्रेय मी पहिल्यांदा ताईंना देईन, कारण एक ग्राउंड जर मला अवेलेबल झालं नसतं तर मी एवढं काही करू शकलो नसतं. त्याच्याकरता ताईंचा मी खरोखर ऋणी आहे आणि असंच मला सपोर्ट करत राहावं ताईंनी. आणि मलाच नाही, इथल्या मुलांना कारण इथली मुलं गोरगरीब मुलं आहेत, इकडे चाळी आहे, त्या चाळीमधली मुलं खूप टॅलेंट आहे, त्या टॅलेंटला आपण वाव देऊन इथलं टॅलेंट आपण पुढे देऊ शकतो असं मी ताईंना ग्वाही देतो. पुन्हा एकदा खासदार क्षेत्राकडे मी आलो आहे. आजच सुरुवात होणार आहे, आज आणि उद्या मॅचेस होणार आहेत, तर त्याच्याकरता सगळ्या खेळाडूंना मी धन्यवाद देतो. थँक्यू.